उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत माझा फोन तुम्हाला येईल. मी काहीही करून तुमची रिंग शोधेन आणि सकाळी 10 वाजता तुम्हाला सांगेन की कुठे भेटायचं. आशू, अगं लक्ष कुठे आहे तुझं? ते कापड बघ कुठे चाललंय. अगं काही नाही, पकडणारच होते कापड पण निसटलं. अशी कशी ग तू? कालपासून बघतेय मी, कुठं हरवली कोणास ठाऊक. काय नाही ग. अगं सिरियल लागली की एरवी तुझं काम पटकन होतं ना, मग आज काय झालं? कुठे काय? काय नाही. बरं तू राहू दे, मी बघते. हॅलो आशू, मी येते बाई माझं सगळं सामान घेऊन कायमचं तिकडं. काय झालं ग तायडे? तू रडते कशाला? कोणाचा फोन आहे ग? तायडीचा. काय ग, काय झालं? आई, अगं सासू इथं सुखानं 4 घास खाऊ देत नाही बघ. आता सारखं कानातल्याचा विषय काढून तो जीव हायरट करून सोडलाय बघ माझं. अगं पण दिवाळीला आशूचे कानातले घेऊन जायचं ठरलंय ना. अगं हो, पण सासू आत्ता सुखानं 4 घास खाऊन देत नाहीये आणि तू दिवाळीचं काय घेऊन बसलीस? रुपाले, मग आत्ता ये आणि कानातले घेऊन जा. काय झालं आई? अगं त्या कानातल्यावरून परत भांडण झालं तिच्या घरात. तिची सासू म्हणती पाडव्याला जर कानातले नाही दिले तर कायमची माहेरी जा. आता आली ना रुपी, तिच्या हातावरच ठेवते कानातलं. त्याच्याशिवाय ना तिच्या सासूचं तोंडच बंद नाही व्हायचं. काय काय लिहून ठेवलंय माझ्या पोरीच्या नशिबात काय माहिती अजून. तिचं एवढं दुःख पाहण्यापेक्षा ना उचल बाबा मला एकदाच. आई, आता आली ना रुपी, तिच्या हातावरच ठेवते कानातलं. त्याच्याशिवाय ना तिच्या सासूचं तोंडच बंद नाही व्हायचं. अजून कसा नाही आला फोटोग्राफरचा फोन? 10 वाजत आले. काय सांगू मी तुला आता? इथेही दिसत नाहीये. अरे काय शोधतोस? रिंग. रिंग कोणाची? फोनची. फोनची रिंग वाजते. मी घेऊ का? राहू दे ना, मी बघतो. उचल ना. हा? अरे फोन उचल ना. हा, कट झाला. शुभंकर, काय झालंय? ओकेस ना तू? ओके दादा, मी ओके. मग शोधतोयस काय तू? शोधतोय? तू काहीतरी शोधत होतास ना? अरे ते नोट्स. नोट्स? मी माझ्या स्टुडंट्सला द्यायला काही नोट्स काढल्या, हा. पण ते आता सापडत नाहीयेत. बापरे. हो. मी काही मदत करू का? अरे नको दादा, मी बघतो. अरे नाही, मी शोधतो. दादा, मी बघतो. बर, सापडतील मला, सापडतील. रिलॅक्स. बरं आता ये लवकर बाहेर, सगळे वाट बघतायत. हो. हा? तू पुढे, मी येतोच. हो. शुभंकर, रिंग कुठे? मोबाईलची रिंग वाजते. उचल, बघ कोण आहे ते. हा. आणि ये लवकर बाहेर. हो. हॅलो. हा, तुम्हाला काल नोट्स दिलेत ना? हा, ते वाचा. हो हो. अश्विनी फोनची वाट बघत असेल.
बनसोडे काकूंना फोन करून विचार त्या साड्या कधी नेणार आहेत. हो आई, 10 मिनिटात करते. मला एक फोन येणार आहे. आता तुला कोणाचा फोन येणार आहे? चंदा मामी म्हणाली होती की सकाळी फोन करते. बर, हा बोला. नमस्कार, क्या आपको आपके भविष्य की चिंता है? क्या आप आपके जीवन में सुखी होना चाहते हैं? तो देर किस बात? किती वेळ? कुठे होतास? अगं शुभंकरच्या खोलीत होतो. इतका पसारा करून ठेवलाय ना त्यांनी. शोधाशोध सुरू आहे त्याची. तो जे शोधतोय ना ते माझ्याकडे आहे. तुझ्याकडे? म्हणजे त्याच्या नोट्स तुझ्याकडे आहेत? मंदार, तो नोट शोधत नाहीये, कानातलं शोधतोय. कालपासून तेच चालू आहे त्याचं. अच्छा, म्हणजे ते कानातलं. कविता अगं मग देऊन टाक ना त्याला. काय रे, काय चाललंय? काही नाही. काय देण्या घेण्याच्या गोष्टी चालल्यात नवरा बायकोच्या? काही नाही, ती मुलं येणार आहेत ना शिकवणीला, त्यांना काय गृहपाठ द्यायचा त्याबद्दलच बोलत होतो. नाही का रे मंदार? हो. बाळ कुठे? आई तो रूम मध्ये त्याच्या येतोय. बाळा, आलो. काय रे, इतका वेळ काय करत होतास? काही नाही. शुभंकर काय रे? मंदार, खाऊन घे आधी. तू बस ना शुभंकर. करूया सुरुवात. सव्वा 10. कोणाचा फोन आहे? आई, काल एका स्टुडंटला नोट्स दिल्या होत्या, त्या तिच्याकडून गहाळ झाल्यात.
म्हणूनच ती मगाचपासून सारखा फोन करते. एक मिनिट, फोन दे. हॅलो, तुमचे सर आता त्यांच्या घरी आहेत आणि आपली वस्तू हरवू नये ही जबाबदारी आपली स्वतःची असते. उगीच दुसऱ्याला कशाला त्रास द्यायचा. हो ना? काय ग, लक्ष कुठे आहे तुझं? आई काय नाही. काय झालं ह्या पोरीला काय माहिती. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? अरे बोला, अरे बोला ना. हॅलो, स्लोली ना डिअर. OMG. Girls, stop. Break. अगं काय, सगळ्यांना ब्रेक घ्यायला सांगितलं, सगळ्याच जणी गेल्या. ते काय नाही, यू कंटिन्यू. चेंडू, काय ग आशू, तू आत्याला न सांगता आलीस? एवढं काय महत्वाचं बोलायचं होतं ग? मम्मी दी, मी ते कानातलं परत केलं. व्हॉट? हो, मला नवीन कानातलं नकोय, मला माझं कानातलं पाहिजे. आणि म्हणूनच मी फोन केला होता. पण आता मला नाही वाटत मला ते मिळेल. मग आता काय करणार आहेस तू? मी आईला सगळं खरं खरं सांगणार आहे. व्हॉट? अगं पण तुझ्या आईने तर तिचं मंगळसूत्र मोडून तुझ्यासाठी कानातले केले होते ना? अगं तिला शॉक बसेल. अँड शॉक इज व्हेरी बॅड. हा, अटॅक पण येऊ शकतो. खरंच. म्हणजे आता बघ ना, माझी एक कोस्टार आहे, म्हणजे असे छोटे मोठे कामं करत असते. तिच्या बाबतीत पण असंच झालं. नाही, तेही जाऊ दे. माझी मावशी, माझ्या मावशीच्या मुलीने जेव्हा 100 रुपयाची नोट हरवली ना, हे जेव्हा तिला कळलं ना, ती जागच्या जागी गेली. एवढंच केलं तिने. आम्हाला वाटलं की उचकी आली, पण नाही गो, जागच्या जागीच गेली ती. नाही म्हणजे बघ, हा
फक्त आत्याच्या बाबतीत असं काही होऊ नये ना, असंच मला वाटतं. मग आता काय करू मी? पम्मी दी, मला काहीच कळत नाहीये. अगं काय कळत नाहीये त्यात? आपण जाब विचारूया ना त्याला. नो मेसेज, नो कॉल. दिस इज नॉट राईट आर रॉंग. तू चल माझ्या बरोबर. कुठे? अगं कुठे काय? पम्मी तिथे काय कमी? गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. टुडे मैं आपको मैथ्स सिखाऊंगी. मैथ्स बहुत ही आसान सब्जेक्ट है. आपको सिर्फ प्लस माइनस गुणाकार भागाकार सीखना है. हाँ, अंडरस्टैंड? ओके, बाय. अगं टीचरचं ऑडिशन आहे ना, आता मला घेतल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये. हो हो, जेव्हा रोलसाठी कोणीच तयार होत नाही ना, तेव्हा पम्मी दिलाच बोलवतात. झेंडू, पम्मी दी, आपण कुठे जातोय? तुला तुझं कानातलं हवंय ना? हो. बर बरं, मला सांग, काय म्हणाला त्या नगरकर बाई? जबाबदारी असते स्वतःची. बर, आता कळेल शुभूला कोण किती जबाबदार आहे ते. ड्रायव्हर, गाडी थांबवा. आशू, ये बाहेर ये. बाहेर ये आणि नगरकर बाईंना सगळं खरं खरं सांगून टाक. ये बाहेर. बरं का, आज एक मीटिंग आहे महत्वाची. शाळा सुटल्यावर परस्पर मीटिंगलाच जाईन. आई, तुमचा टिफिन. संध्याकाळी यायला उशीर होईल बरं का. मंदार, निघूया. हो. येत. नको नको पम्मी दी, त्यांच्या घरी नको. आपण जाऊया इथून. असं घाबरून कसं चालेल? समजा उद्या तुला असंच सासर मिळालं तर काय? नाही, नको, आपण जाऊया. मंदार, होय. हे जर गाडीत नेऊन ठेव, मी आलेच. हो. एक मिनिट. फोटोग्राफर, तुम्ही टीव्ही जरा जास्तच बघता वाटतं. काय काम काढलं? झाला तेवढा तमाशा पुरे नाही का झाला? मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं. अँड आय एम शुअर ते ऐकल्यानंतर तुला धक्का बसणार आहे.